हॅलो स्टुडंट्स. सो आजच्या भागामध्ये आज आपण शेवटचा भाग बघणार आहे. बघा, मग त्यातला जो शेवटचा भाग आहे सॉइल टेस्टिंग हा आपण बघायचा आहे आणि कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी हा 2 पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ग्रेट सायंटिस्ट शेजारी जी चौकट दिलेली आहे, ऑलवेज रिमेंबर अँड ग्रेट सायंटिस्ट हे भाग काढून टाकलेले आहेत आणि वर डू यू नो आहे तो भागसुद्धा काढून टाकलेला आहे. आता जे आपल्याला बघायचं आहे सॉइल टेस्टिंग. सो लेट्स स्टार्ट the new point in your topic, that is soil testing. In that point, the proportion of the various ingredients of the soil can be determined by the soil testing. सॉइल टेस्टिंग म्हणजे मातीचं परीक्षण करायचं आहे की द प्रपोर्शन ऑफ व्हॅरियस इन्ग्रेडियंट ऑफ सॉइल. सॉइलमध्ये मातीमध्ये किती वेगवेगळे घटकांचं जे प्रपोर्शन आहे ते किती आहे हे डिटरमाइन केलं जातं. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइंड फॉर द कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इन इट. मग हे सॉइल टेस्टिंग करत असताना नक्की त्यात केलं काय जातं? एक्झामाइन, परीक्षण कशाचं केलं जातं? एकतर कलर असतो, रंग कसा आहे, टेक्स्चर काय आहे, आणि द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मॅटरचं त्याच्यामध्ये एकूण प्रमाण किती आहे हे पाहिलं जातं. सॉइल इज टेस्टेड to find out if there is a deficiency of any ingredient and to decide what measures should be taken to remove the deficiency. बघा, सॉइल इज टेस्टेड, आपण जी सॉइल टेस्ट करतो त्यातून काय फाइंड आउट होतं, काय आपल्याला समजतं? इफ देअर इज अ डेफिशियन्सी, जर कोणतीही कमतरता असेल, एखाद्या घटकाची त्या मातीमध्ये कमतरता असेल तर ती आपल्याला समजते आणि त्यावरून आपण ठरवू शकतो, डिसाईड करू शकतो व्हॉट मेजर, आपण काय करू शकतो ती डेफिशियन्सी, कमतरता बाजूला करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी. बघा, द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टेड इज ड्रायड इन अन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. बघा, जे सॉइल सॅम्पल आपल्याला टेस्ट करायचे ते कलेक्ट केलेलं आहे, इज ड्रायड इन अन ओपन स्पेस, एखाद्या ओपन स्पेसमध्ये ते ड्राय करायचं आहे 8 to 10 days, 8 ते 10 दिवसासाठी. इट इज देन शिफ्टेड थ्रू अ सिव, त्यानंतर ते शिफ्ट करायचं आहे. टू टेस्ट namely the pH and electric conductivity tests are particularly useful in finding out the characteristic of soil. बघा, इथं 2 टेस्ट करायच्या आहेत, एक तर pH ची आहे, दुसरी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेस्ट. इथे क्वेश्चन विचारला जातो, विच 2 टेस्ट आर कलेक्टेड और यूज्ड टू फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल, ह्यासाठी विचारला जातो. तर त्या 2 टेस्टची नावे तुम्हाला तिथे लिहायची आहेत. एक तर pH असणार आहे आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेस्ट असणार आहे. ओके, बघा, यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड विथ द हेल्प ऑफ द डिफरन्स टेस्ट. तुमच्या शेतामध्ये किंवा जी जागा असेल तिथल्या सॉइलची जर तुम्हाला सुपीकता पाहायची असेल तर तुम्ही डिफरंट टेस्टने पाहू शकता. आता जो खालचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. बघा, कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता आहे ती कशाने नष्ट होते, कशाने कमी होते? तर सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. बघा, जर सॉइलचा pH 6 पेक्षा कमी असेल आणि 8 पेक्षा जास्त असेल तर. दुसरी म्हणजे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण अत्यंत कमी असेल तर. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, म्हणजे तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तर जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, एकच पीक सतत जर तुम्ही घेत असाल तर त्याने सुद्धा त्याची सॉइलची फर्टिलिटी कमी होते. कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर, खाऱ्या पाण्याचा वापर जर तुम्ही जास्त करत असाल तर तरीसुद्धा जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, जर तुम्ही केमिकल फर्टिलायझर म्हणजे जी रासायनिक खते असतात त्यांचा, तणनाशके यांचा वापर जर तुम्ही जास्त केला प्रमाणाच्या पेक्षा जास्त तर तरीसुद्धा फर्टिलिटी सॉइलची कमी होऊ शकते. हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट कॉजेस ऑफ द डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. ओके, हा एक क्वेश्चन तुम्ही करायचा आहे. बाकीच्या ह्या 2 ज्या ऑलवेज रिमेंबर आणि ग्रेट सायंटिस्ट हे पाक काढून टाकलेले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्ल्ड सॉइल डे 5 डिसेंबरला असतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चनला हा प्रश्न विचारला जातो की वर्ल्ड सॉइल डे कधी असतो, तर 5 डिसेंबरला असतो. टू मेक एफर्ट फॉर कन्झर्व्ड ऑफ सॉइल, त्याचा एम काय आहे, त्याचा हेतू काय आहे, तर आपण एफर्ट्स घेतले पाहिजेत आपल्या जमिनीचं कन्झर्वेशन करण्यासाठी.
ठीक आहे. आता काय करायचं आहे, हा एक्झरसाइज लिहायचा आहे तिसऱ्या टॉपिकचा आणि तो लिहून मला पाठवायचा आहे. इथे आपला हा तिसरा टॉपिक संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा टॉपिक सुरू करणार आहे, फोर्थ टॉपिक, दॅट इज द न्यूट्रिशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, ह्या टॉपिकमध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.